नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा केक बनवण्यासाठी इथे आपल्याला पाव कप दही घ्यायचं आहे। दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचं आहे। आता अर्धा कप यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे। केक जर तुम्हाला थोडासा गोड हवा असेल तर 1 ते 2 टेबलस्पून साखर तुम्ही इथे वाढवू शकता। आता यामध्ये पाव कप आपल्याला वितळवून घेतलेलं साजूक तूप घालून घ्यायचं आहे। अर्धा कप मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडरमुळे या केकची टेस्ट दुपटीने वाढते आणि केक चवीला अप्रतिम लागतो। आता यामध्ये आपल्याला हाफ टेबलस्पून म्हणजे 1/2 टेबलस्पून फ्रूट इसेन्स घालून घ्यायचा आहे। तुम्ही व्हॅनिला इसेन्स सुद्धा घालू शकता। आणि 1 कप यामध्ये आपल्याला दूध घालायचे। दूध इथे रूम टेम्परेचरवरचं वापरायचे। सगळे जिन्नस चांगले यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता ज्या कपाने आपण दूध मोजून घेतलं होतं त्याच कपाने यामध्ये 1 कप आपल्याला बारीक रवा घालायचा आहे आणि पाव कप यामध्ये आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे। मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ देखील वापरू शकता। सगळे जिन्नस चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी हे बॅटर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। इथे आपण 1 कप दूध वापरलेलं होतं बॅटरसाठी, तर तेवढं दूध अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे। बॅटर मुरत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता केक बेक करण्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये तळाला मीठ घातलेलं आहे आणि एक रिंग यामध्ये ठेवलेली आहे। झाकण ठेवून ही कढई आपल्याला 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायची आहे। आता केकचं बॅटर देखील तुम्ही बघू शकता। इथे आपलं हे बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। बरोबर 10 मिनिटं हे बॅटर मी मुरण्यासाठी ठेवलेलं होतं। यातील जो रवा आहे तर तो देखील चांगला भिजलेला आहे। यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि 1/4 टेबलस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि सगळे जिन्नस चांगले आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा, रवा भिजल्यानंतरच आपल्याला सगळ्यात शेवटी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे। याला छान मिक्स करून घेतले। आता लगेच आपल्याला केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे। त्यासाठी इथे मी स्क्वेअर शेपमध्ये एक टीन घेतलेला आहे। यामध्ये आधीच बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि याला तूप लावून ग्रीस करून घेतले। हे बॅटर आपल्याला टीनमध्ये घालून घ्यायचे। टीनमध्ये बॅटर घातल्यानंतर टीन थोडासा टॅप करायचा म्हणजे यातील एअर बबल्स निघून जातात आणि केक अगदी परफेक्ट असा बेक होतो। आता केक बेक करण्यासाठी इथे मी कढई आधीच प्रीहीट करून घेतलेली होती। यामध्ये हा टीन ठेवायचा आहे, झाकण लावायचे आणि गॅसच्या मंद आचेवरती 30 ते 35 मिनिटं हा केक बेक करून घ्यायचा आहे। इथे बरोबर 35 मिनिटं हा केक मी बेक करून घेतलाय। तुम्ही बघू शकता टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ केक इथे आपला चांगला बेक झालेला आहे। आता हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर डिमोल्ड करायचे। केक थंड झाल्यावरती याला मी डिमोल्ड करून घेतले। यावरचा जो बटर पेपर आहे तर तो आपल्याला काढून घ्यायचे। बघू शकता केकला काय मस्त रंग आलेला आहे आणि हा केक आपण अयंगार बेकरी स्टाईल केक बनवलेला आहे। केकची चव जशी बेकरीमध्ये असते सेम त्याच चवीचा आणि त्याच टेस्टचा केक आज आपण घरच्या घरी बनवलेला आहे। स्क्वेअर शेपमध्ये केक होता त्यामुळे मी याला आतमधून कट करून घेतलेला आहे। आता तुम्हाला हवे तसे तुम्ही याचे पीसेस कट करून घेऊ शकता। जसा बेकरीमध्ये केक कट केलेला असतो तसाच मी याला कट करून घेतलाय। बघू शकता मस्त असा बेकरी स्टाईल केक हा तयार झालेला आहे। दिसायला एवढा सुंदर दिसतो हा केक, त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागतो। मस्त असा स्पॉन्जी सॉफ्ट केक तयार झालेला आहे। केकला जाडी बघा अप्रतिम पडलेली आहे। हा केक लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील इतका चविष्ट लागतो। नक्कीच या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा केक बनवण्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यावरती एक चाळण ठेवायचे। यामध्ये आपल्याला 1.5 वाटी मैदा घालून घ्यायचा आहे। ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये पिठी साखर घालायची आहे आणि अर्धी वाटी यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला पोहे खायचे 3 चमचे कस्टर्ड पावडर घालून घ्यायचे आहे। कस्टर्ड पावडरमुळेच हा केक चवीला अप्रतिम लागतो आणि अगदी बेकरी स्टाईल तयार होतो। पाव चमचा यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचे। सगळे जिन्नस आपल्याला चांगले चाळून घ्यायचे आहे। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। इथे मी हे सगळे जिन्नस चाळून घेतलेले आहे।
आणि याला मिक्स करून घेतले। इथे आपलं होममेड केकचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। हे प्रीमिक्स 6 ते 7 महिने तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि मनात येईल तेव्हा कधीही केक बनवू शकता। इथे आज आपण कपकेक्स बनवत आहोत। केकचं बॅटर तयार करण्याआधी सगळ्यात आधी आपल्याला कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवायची आहे। त्यासाठी कढईमध्ये तळाला मीठ घातलं आणि एक रिंग यामध्ये ठेवलेली आहे। यावरती एक प्लेट आपल्याला ठेवायची। झाकण ठेवून आता आपल्याला कढई 10 मिनिटं प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। कढई प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण केकचं बॅटर कसं बनवायचं ते बघूया। इथे आपल्याला हे तयार करून घेतलेलं प्रीमिक्स घ्यायचं आहे। इथे मी संपूर्ण प्रीमिक्स वापरत आहे। यामध्ये पोहे खायचे 4 छोटे चमचे आपल्याला तेल घालायचे। तेलऐवजी बटर किंवा तूप देखील तुम्ही वापरू शकता। सगळे जिन्नस आपल्याला चांगले हे मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। दूध इथे रूम टेम्परेचरवरचं आपल्याला वापरायचे। थोडं थोडं यामध्ये दूध घालायचे आणि बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे। एका वेळेस जास्त दूध घालू नका, नाहीतर मग बॅटरमध्ये गाठी होऊ शकता। बॅटर इथे मी छान तयार करून घेतलेलं आहे। बॅटर तयार करण्यासाठी बरोबर 1 वाटी इथे मी दूध वापरले। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यामध्ये आपल्याला टुटी फ्रुटी घालून घ्यायचे। इथे मी 4 चमचे टुटी फ्रुटी घातलेली आहे। टुटी फ्रुटीमुळे केक दिसायलाही छान दिसतो आणि चव देखील केकची दुपटीने वाढते। याला मिक्स करून घेतले। आता इथे आपण कपकेक्स बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी आमटीच्या वाट्या घेतलेल्या आहे। वाट्यांना तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे। या वाट्यांमध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचे। असं वाट्यांमध्ये बॅटर घालून घेतल्यानंतर थोडीशी जागा यामध्ये ठेवायची, कारण हा केक फुलतो त्यामुळे। सगळ्या वाट्यांमध्ये मी केकचं बॅटर घालून घेतले। आता या वाट्या आपल्याला थोड्याशा अशा टॅप करून घ्यायचे, म्हणजे यामधील एअर बबल्स निघून जाईल आणि केक अगदी परफेक्ट असा बेक होईल। आधीच इथे आपण कढई प्रीहीट करायला ठेवलेली होती। यावरचं झाकण काढायचे आणि यामध्ये या वाट्या ठेवून द्यायचे। आता झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती 30 ते 35 मिनिटं हा कपकेक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। इथे बरोबर 35 मिनिटं हा केक मी बेक करून घेतलाय। बघू शकता कपकेक मस्त तयार झालेले आहे। मस्त टम्म फुगून वर आलेले आहे। चेक करून घ्यायचे। बघू शकता टूथपिक क्लीन निघत आहे, याचा अर्थ इथे आपला कपकेक मस्त बेक झालेला आहे। आता हे कपकेक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि नंतरच डिमोल्ड करायचे आहे। आता हा कपकेक आपण डिमोल्ड करून घेऊया। बघू शकता मस्त असा स्पॉन्जी, सॉफ्ट आणि जाळीदार असा हा कपकेक तयार झालेला आहे। दिसायला एवढा सुंदर दिसतो, पण चवीला हा केक अप्रतिम लागतो। लहान मुलं तर फार आवडीने खातील, इतका चविष्ट लागतो। मस्त जाळीदार, स्पॉन्जी, सॉफ्ट असा केक तयार होतो। नक्कीच एकदा तुम्ही हा केक तयार करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला कढईमध्ये 1 छोटा चमचा तूप घालून घ्यायचा आहे। यामध्ये 1 वाटी जाड रवा घालायचा आहे। आता हा रवा आपल्याला सतत मिक्स करत गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। हा रवा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, याचा रंग अजिबात चेंज न होऊ देता याला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघा इथे मी हा रवा अजिबात रंग चेंज न होऊ देता 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर भाजून घेतला। रवा छान भाजून झालेला आहे आणि छान हलका फुलका असा तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी ओल्या नारळाचा किस घालून घ्यायचा आहे। ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने यामध्ये आपण हा ओल्या नारळाचा किस घालून घेतला। नारळामध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामुळे 1 ते 2 मिनिटं याला आपल्याला रव्यासोबत परतून घ्यायचं आहे। बघा याला मी परतून घेतलेलं आहे। इथे आपल्या रवा आणि नारळाचं मिश्रण हे तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। हे मिश्रण थंड झालेलं आहे। आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता ज्या वाटीने रवा आणि नारळाचा किस मोजून घेतला होता त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी मैदा घालून घ्यायचा आहे आणि 1 वाटी पिठी साखर घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला पाव कप मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडरमुळे या पदार्थाची चव दुपटीने वाढते। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर असं थोडं थोडंच घालायचं, कारण यामध्ये आपण साखर घातलेली आहे आणि साखरला देखील पाणी सुटतं, त्यामुळे असं थोडं थोडं दूध घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं। बघा मी इथे हे बॅटर तयार करून घेतलं। थिकनेस बघून घ्या बॅटरची, अशा पद्धतीची ठेवायची आहे। बॅटर तयार करण्यासाठी 1 वाटी दूध घेतलं होतं, त्यातील 2 छोटे चमचे दूध हे शिल्लक राहिलेलं आहे। आता यावरती 15 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि याला आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया।
केक टिनमध्ये एक छोटा चमचा आपल्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे असा केक टिन नसेल तर जे आपण कुकरमध्ये डाळ आणि भातासाठी डबे वापरतो तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। बघा बरोबर 15 मिनिट झालेले आहे आणि इथे आपलं हे बॅटर चांगलं भिजलं गेलेलं आहे। बॅटर भिजल्यामुळे मला थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे पुन्हा यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आज आपण रवा आणि नारळाचा वाफवलेला केक बघत आहोत, तर त्यासाठी मिश्रण तयार झालं आहे। यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं जायफळ यात किसून घालायचं आहे। जायफळाची चव यामध्ये खूप छान लागते। आता यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे। बघा मिश्रण इथे मी फेटून घेतलेलं आहे। आता आपलं हे जे केकचं मिश्रण आहे तर ते तयार झालं। याला आपल्याला केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। ती काजू आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहे। तुम्ही ड्रायफ्रुट्स आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता। आता केक स्टीम करण्यासाठी इथे मी इडली कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलं आणि यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे। आता हा केकचा टिन आपल्याला यावरती ठेवायचा आहे। आता हा केक आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं हा शिजवून घ्यायचा आहे। बघा इथे मी हा केक 10 ते 12 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती शिजवून घेतला। आता यावरचं झाकण काढायचे। बघू शकता केक मस्त टम्म फुगून वर आलेला आहे। याला चेक करून घ्यायचं। टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ केक इथे आपला तयार झाला। आता हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे। सुरुवातीला याच्या ज्या कडा आहेत तर त्या अशा सुरीने आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि यावरती एक आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि हा जो केकचा टीन आहे तर तो असा यावरती उलटा करून घ्यायचा आहे। टीनवरती थोडंसं हाताने टॅप करायचं आणि याला काढून घ्यायचं। बघा अगदी छान असा जाळीदार आपला केक तयार झालेला आहे। बघू शकता जाडी काय सुरेख याला पडलेली आहे आणि मस्त असा मऊसूत असा हा केक तयार झालेला आहे। आपण जर केक बेक करायला गेलो तर जवळजवळ 30 ते 35 मिनिटं लागतात। हा केक अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये तयार होतो आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतो। तुम्ही बघू शकता केक अगदी छान मऊसूत तयार झालेला आहे। केकला जाडी फार सुरेख आलेली आहे आणि लहान काही मोठे सुद्धा फार आवडीने खातील एवढा चवीला भन्नाट असा हा केक तयार होतो। तुम्ही नक्कीच एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। सगळ्यात आधी आपण एका बाउलमध्ये अर्धा कप दही घालूयात। दही फ्रेश वापरायचं आहे, आंबट दही अजिबात वापरायचं नाही। अर्धा कप आपल्याला पिठी साखर घालायची आहे। पाव कप इथे मिल्क पावडर घालूयात। लगेच यामध्ये आपण पाव कप तेल घालूयात। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान फेटून घ्यायचे आहेत। इथे मी हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि अगदी छान फ्लफी असे हे बॅटर तयार झाले आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा मँगो इमल्शन वापरणार आहोत। इमल्शन मध्ये कलर आणि फ्लेवर हे दोघं ॲड असतं। इथे तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही इसेन्स किंवा इमल्शन वापरू शकता। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यावरती आता आपण साळण ठेवूयात आणि यामध्ये आपल्याला 1 कप मैदा घालायचा आहे। 1 चमचा इथे आपण बेकिंग पावडर वापरणार आहोत आणि अगदी पाव चमचा इथे आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे। हे सर्व जिन्नस आता आपण व्यवस्थित छान चाळून घेऊयात। इथे आज आपण केक तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी मैदा चाळून घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपण मिक्स करून घेऊयात। यावरनं अंदाजा येईल यामध्ये आपल्याला किती दूध घालायचं आहे। आता मी याला छान मिक्स करून घेतलं आहे। यामध्ये थोडं थोडं दूध घालूयात आणि छान आपल्याला केकचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे मी केकचं बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं आता आपण हे बॅटर छान फेटून घेऊयात। असं बॅटर फेटून घेतल्यामुळे केक अगदी छान स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे। केकचं बॅटर तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप दूध घेतलं होतं तर त्यातील 3 चमचे दूध हे शिल्लक राहिलेलं आहे। केक बेक करण्यासाठी मी अशा पद्धतीचा इथे टीन वापरलेला आहे। तुमच्याकडे असा टीन नसेल तर इथे कुठलाही डबा तुम्ही वापरू शकतात। आता यामध्ये आपण हे केकचं बॅटर ॲड करून घेऊयात। बॅटर ॲड केल्यानंतर टीन थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे। जर यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आणि केक अगदी छान व्यवस्थित बेक होईल। इथे मी आधीच कढई छान प्रीहीट करायला ठेवलेली होती। यामध्ये हा केकचा टीन ठेवूयात आणि झाकण लावून आपल्याला 30 ते 35 मिनिटं केक छान गॅसच्या लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचा आहे। इथे मी केक 30 ते 35 मिनिटांसाठी बेक करून घेतलेला आहे।
टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे, तुम्ही बघू शकतात. याचा अर्थ केक छान बेक झालेला आहे. आता आपण हा केक पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि याचे आपल्याला पीसेस कट करून घ्यायचे आहेत. हा केक अतिशय स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो. तुम्ही केकला जाडी बघा काय छान आलेली आहे, अगदी परफेक्ट आणि अतिशय स्पॉन्जी आणि सॉफ्ट हा केक तयार झालेला आहे. चवीला अप्रतिम लागतो. नक्की एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 1 कप इथे आपल्याला जाड रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अर्धा कप यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये आपल्याला पाव कप तेल घालून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप्स नसतील तर घरातील कुठलीही वाटी सेट करून घ्यायची आणि त्याने हे सर्व जिन्नस मोजून घ्यायचे. आता पाव कप यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे आणि 2 टेबलस्पून यामध्ये कोको पावडर घालायची आहे. जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये नाही घातली तरी देखील चालेल. यामध्ये 2 ते 3 ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे आणि 1 कप यामध्ये दूध घालायचं आहे. 4 ते 5 मिनिटे याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे. आणि हे बॅटर तयार करण्यासाठी बरोबर इथे मी 1 कप एवढं दूध वापरलं आहे. आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे मिश्रण आपल्याला 6 ते 7 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे. रवा थोडासा फुलतो त्यामुळे 6 ते 7 मिनिटांनंतर इथे आपलं जे मिश्रण आहे तर ते चांगलं भिजलं गेलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तर तो देखील चांगला फुललेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा टेबलस्पून यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती आपल्याला 2 टेबलस्पून दूध घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा इथे मी हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेच आपल्याला वेळ न वाया घालवता यापासून केक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी आधीच टीनला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि याला तूप लावून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आपण या टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि नंतर आपल्याला थोडंसं याला टॅप करून घ्यायचं आहे. जर यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते सुद्धा निघून जातील. यावरती काजू आणि बदामाचे आपल्याला काप घालून घ्यायचे आहे. इथे तुम्ही टुटी फ्रुटी सुद्धा वापरू शकता. केक बेक करण्यासाठी आधीच इथे मी 15 मिनिटांसाठी कढई प्रीहीट करायला ठेवलेली होती. यामध्ये तळाला थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे. आता यावरती आपल्याला हा केकचा टीन ठेवायचा आहे, झाकण ठेवायचं आणि 30 ते 35 मिनिटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. 30 ते 35 मिनिटांनंतर बघू शकतात केक छान बेक झालेला आहे. आता याला चेक करून घेऊयात. टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ केक चांगला बेक झालेला आहे. आता हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने डिमोल्ड करून घ्यायचा आहे. यावरचा जो बटर पेपर आहे तर तो देखील आपल्याला अशा पद्धतीने रिमूव्ह करून घ्यायचा आहे. आता आपण केक कट करून घेऊयात. हा केक आपण गव्हाच्या पिठापासून तयार केलेला आहे, त्यामुळे हा केक भरपूर सारे प्रोटीन्स आणि पौष्टिकयुक्त तर तयार होतोच. आणि तुम्ही बघू शकतात केक अगदी छान मऊ, लुसलुशीत आणि स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे. केकला जाळी सुद्धा खूप सुरेख पडलेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 6. आता हा केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला अर्धा कप दही घ्यायचं आहे. दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचं आहे, आंबट दही वापरायचं नाही. दही फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. ज्या तेलाचा अजिबात वास येत नाही ते तेल इथे वापरायचं आहे. शेंगदाण्याचं तेल अजिबात इथे वापरायचं नाही. तेलाऐवजी तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता. आता अर्धा कप यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखर आपल्याला चांगली यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. बॅटरचं थिकनेस बघून घ्या, या पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता या बाउलवरती आपल्याला एक चाळण ठेवायची आहे. यामध्ये 1 कप आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे. 1 टेबलस्पून यामध्ये बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे. नाश्त्याच्या चमच्याने जर पाहिलं तर बरोबर 1 चमचा एवढी ही बेकिंग पावडर आहे. 1/4 टेबलस्पून यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे. नाश्त्याच्या चमच्याने पाहिलं तर पाव चमचा एवढा हा बेकिंग सोडा आहे. आता पोहे खायचे 2 चमचे यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायचे आहे. मिल्क पावडरमुळे
या केकला टेस्ट खूप छान येतो आणि अगदी बेकरीसारखा केक हा तयार होतो। सगळे जिन्नस चांगले चाळून घ्यायचे आहे या पद्धतीने। आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। असं याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। इथे मी याचं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। बॅटर तयार करण्यासाठी अर्धा कप इथे मी दूध घेतलेलं होतं, तर त्यातील 2 ते 3 टेबलस्पून तेल हे शिल्लक राहिलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा पायनॅपल फ्लेवरचं इमल्शन घालून घ्यायचं आहे। इमल्शनमध्ये फ्लेवर आणि कलर हे दोघं असतात, त्यामुळे इथे मी हे इमल्शन वापरलेलं आहे। तुम्ही ते फक्त फ्लेवर वापरला तरी देखील चालू शकतं। आता पोहे खायचे 2 चमचे यामध्ये टुटी फ्रुटी घालायचे आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। टुटी फ्रुटी ऐवजी तुम्ही इथे काजू बदामाचे काप देखील वापरू शकता। आता आपण कपकेक तयार करत आहोत, तर इथे मी छोट्या घरातील ज्या वाट्या असतात तर त्या घेतलेल्या आहे। याला तेल लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला या वाट्यांमध्ये घालून घ्यायचं आहे आणि वाटा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे केक अगदी परफेक्ट असा बेक होईल। कपकेक बेक करण्यासाठी आधीच मी कढई प्रीहीट करून घेतलेली होती। यामध्ये तळाला मीठ घातलेलं होतं आणि एक प्लेट यावरती ठेवलेली होती। आता या प्लेटवरती आपल्याला हे कपकेकच्या वाट्या ठेवून घ्यायचे आहे, झाकण लावायचे आणि 30 ते 35 मिनिटं हे कपकेक आपल्याला बेक करून घ्यायचे आहे। इथे मी कपकेक बेक करून घेतलेले आहे। बघू शकता मस्त असे टम्म फुगून वर आलेले आहे। सुरी यामध्ये घालायची आहे। बघू शकता अजिबात थोडंही बॅटर सुरीला चिटकत नाही आहे, याचा अर्थ कपकेक इथे आपले मस्त असे बेक झालेले आहे। आता आपण याला थंड होण्यासाठी काढून घेऊया। पूर्णपणे कपकेक आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। कपकेक थंड होत आहे तोपर्यंत आपण क्रीम व्हिप करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप व्हिप क्रीम घेतलेली आहे। व्हिप क्रीम आपल्याला फेटून घ्यायची आहे। ही स्टेप टोटली ऑप्शनल आहे। जर तुम्हाला क्रीम वापरायची नसेल तर नाही वापरली तरी सुद्धा चालू शकतं, तुम्ही असेच कपकेक खाऊ शकता। ही क्रीम 4 ते 5 मिनिटं आपल्याला हाय स्पीडवरती बीट करून घ्यायची आहे। बघू शकता इथे मी क्रीम बीट करून घेतलेली आहे। क्रीम बीट करून झाल्यानंतर असा हा बोल उलटा करून याला शेक करायचं। क्रीम अजिबात खाली पडत नाही आहे, याचा अर्थ इथे आपली क्रीम ही व्यवस्थित अशी तयार झालेली आहे। यामध्ये पाव टेबलस्पून आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे। क्रीम इथे आपली तयार झालेली आहे। आता इथे मी रोजेटचं नोझल घेतलेलं आहे आणि इथे पायपिंग बॅग घेतलेली आहे। याला पुढून कट करून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे नोझल घालून घेतलेलं आहे। आता ही पायपिंग बॅग आपल्याला एका ग्लासमध्ये सेट करून घ्यायची आहे आणि चमच्याने असं आपल्याला हे व्हिप क्रीम यामध्ये फिल करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने आपल्याला अगदी हलक्या हाताने असे हे रोजेट्स तयार करून घ्यायचे आहे या कपकेकवरती, अगदी परफेक्ट। याच नोझलने आपल्याला छोटे छोटे फ्लॉवर्स तयार करून घ्यायचे आहे। क्रीममध्ये मी थोडासा पिंक कलर मिक्स केलेला होता। असे छोटे छोटे फ्लॉवर्स आपल्याला यावरती तयार करून घ्यायचे आहे। आता या कपकेकवरती आवडीप्रमाणे डेकोरेशन करून घ्यायचं। तयार झाले बेकरी स्टाईल पेस्ट्री घरच्या घरी, चवीला अगदी छान लागतात। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा केक तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी संत्र्याचा ज्यूस घेतलेला आहे। यामध्ये 2 चमचे बदामाचे काप घालायचे आहे, 2 चमचे काजूचे काप घालायचे आहे आणि 2 चमचे पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहे। आता इथे आपल्याला 2 चमचे काळे मनुके यासाठी घ्यायचे आहे। काळ्या मनुक्यांमुळे हा केक चवीला अप्रतिम असा तयार होतो आणि 2 चमचे कलिंगडाच्या बिया यामध्ये घालून घ्यायचे आणि 2 चमचे टुटी फ्रुटी यामध्ये घालून घ्यायचे आहे। सगळे जिन्नस आपल्याला चांगले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला 2 तास भिजण्यासाठी ठेवायचे आहे। ड्रायफ्रूट्स भिजत आहे तोपर्यंत आपण कॅरेमल सिरप कसं बनवायचं ते बघूया। आता कढईमध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे साखर घालून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि साखर आपल्याला कढईमध्ये वितळून घ्यायची आहे। साखर वितळलेली आहे। आता हा पाक आपल्याला साखरेचा 2 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। पाक असा 2 मिनिटं शिजवून घेतल्यामुळे बघू शकता या पाकाला हलकासा डार्क ब्राऊन रंग आलेला आहे। याच रंगावरती हा पाक शिजवून घ्यायचा। यामध्ये आता अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती एक खडखडून उकड काढून घ्यायची आहे। याला छान उकड आलेली आहे, बघू शकता या पद्धतीने। इथे आपलं हे कॅरेमल सिरप तयार झालेलं आहे। आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे।
कॅरमल सिरप थंड होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। कढईमध्ये आपल्याला 1.5 वाटी मीठ घालून घ्यायचं आहे। यामध्ये एक रिंग ठेवायची आहे। रिंग नसेल तर डब्याचं झाकण वापरलं तरी देखील चालेल। झाकण ठेवून आपल्याला आता ही कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। आता केकचं बॅटर कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते। बाउलमध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही इथे तूप सुद्धा वापरू शकता। आता तयार करून घेतलेलं हे कॅरमल सिरप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे सिरप पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे, पाव चमचा सुंठ पावडर घालायची आहे आणि पाव चमचा दालचिनी पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे। सगळे जिन्नस चांगले इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आज आपण मुलांच्या आवडीचा प्लम केक तयार करत आहोत। आता या बाउलवरती एक चाळण ठेवायची आहे। यामध्ये आपल्याला 1.5 कप मैदा घालून घ्यायचा आहे। जर मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही ते गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पिठी साखर घालून घ्यायची आहे। इथे आपण शुगर सिरप देखील वापरलेला आहे, त्यामुळे त्याचा अंदाजा घेऊन मी इथे बरोबर अर्धा कप साखर इथे वापरलेली आहे। आता यामध्ये पाव कप आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे। मिल्क पावडरमुळे या केकला फ्लेवर खूप छान येतो आणि केक सुद्धा चवीला अप्रतिम तयार होतो। 1/4 टीस्पून यामध्ये बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि 1 टेबलस्पून यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे। आता यामध्ये पोहे खायचे 2 चमचे आपल्याला कोको पावडर घालून घ्यायचे आहे। कोको पावडरमुळे केकला फ्लेवर खूप छान येतो आणि जसा बेकरीमध्ये केक मिळतो त्याच चवीचा केक हा घरच्या घरी तयार होतो। सगळे जिन्नस आपल्याला चांगले चाळून घ्यायचे आहे। इथे मी हे सगळे जिन्नस चाळून घेतलेले आहे। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा। बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे आणि सबस्क्राईब केल्यामुळे जो व्हिडिओ चॅनलवरती सगळ्यात आधी अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं। मी हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेतलेले आहे, बघू शकता या पद्धतीने। आता आपण जे ड्रायफ्रूट्स भिजण्यासाठी ठेवलेले होते तर ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूट्स असे भिजवून घेतल्यामुळे छान सॉफ्ट होतात आणि त्यामुळेच केक देखील चवीला अप्रतिम लागतो। सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे। याला चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता केक लगेच बेक करण्यासाठी ठेवायचा आहे। इथे मी केक टिन घेतलेला आहे, याला तूप लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये बटर पेपर लावून घेतलाय। आता हे केकचं बॅटर टिनमध्ये घालून घ्यायचं आणि टिन आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे यातील जो एअर बबल्स आहे तो निघून जाईल आणि केक अगदी परफेक्ट बेक होईल। केकवरती आपल्याला काजूचे काप, थोडेसे पिस्त्याचे काप, बदामाचे काप, मनुके आणि टुटी फ्रुटी घालून घ्यायचे आहे, म्हणजे केक दिसायला अप्रतिम दिसतो। कढई देखील इथे आपली प्रीहीट झालेली आहे। केकचं भांडं यामध्ये ठेवायचे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे। झाकण ठेवून आता हा केक आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती 40 ते 45 मिनिटं शिजवून घ्यायचे। इथे मी हा केक बरोबर 45 मिनिटं शिजवून घेतलेला आहे। केक मस्त टम्म फुगून वर आलेला आहे। केक चेक करून घेऊया। बघू शकता इथे सुरी पूर्ण क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ केक इथे आपला मस्त बेक झालेला आहे। आता हा केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर याला कट करून घ्यायचे। इथे मी हा केक पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। आता आपण याचा जो बटर पेपर आहे तर तो काढून घेऊया। बघू शकता मस्त असा जाळीदार हलका फुलका असा हा केक तयार झालेला आहे, जसा बेकरीमध्ये मिळतो तसाच आणि त्याच चवीचा प्लम केक इथे आपला हा तयार झाला। मस्त असा जाळीदार तयार होतो, मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट बनतो आणि लहान मुलांना तर फार आवडतो। या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।